भैया काय झालं राहुल? माझे नाही का शूज फाटले, तुम्हाला नवीन घेऊन द्या ना. परदेशी नाही का माझी रनिंग आहे. अरे पण तुला 1 महिन्यापूर्वी शूज घेऊन दिले ते. बरं जाऊ दे, केवढ्याचे असतील ते? 4 ते 5 हजाराचे असतील. राहुल एवढे पैसे तर नाही, तू एक काम कर, जुने शूज घाल. भैया इकडे या. हे घ्या 5,000 रुपये, नवीन शूज घेऊन या. वहिनी भैयाले बोलतेन. मी सांभाळून घेते त्यांना, तुम्ही जा. थँक्यू वहिनी. कोणाला विचारून तो पैसे दिलेस? तुला तर माहिती आहे ना, घराचा किराया द्यायचा म्हणून. आता काय झालं, देऊ पुढच्या महिन्यात. कल्पना, आता 15,000 रुपये कुठून आणायचे? त्याचं तर जुन्या शूज सुद्धा काम भागलं असतं. जुने शूज? अहो त्यांना मैदानामध्ये बरोबर रनिंग तरी करता येईल का? अहो एवढ्या वर्षाची मेहनत त्यांची वाया जाईल फक्त 5,000च्या त्या शूज मुळे. हे मी बघू शकत नाही. बरं ते जाऊ द्या, तुमच्याच घरच्यानं तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला पैसे नव्हते दिले ना. तुम्ही तर हुशार होते आणि आता काय करायला लागले? एक छोटीशी दुकान चालवतात. मी तुम्हाला बोलून नाराज नाही करीत, पण मला एवढंच म्हणायचंय की आयुष्यामध्ये चान्स बार बार नाही येत. अहो ही तर किती मोठी गोष्ट आहे. आपले भैया रनिंगच्या स्पर्धामध्ये भाग घ्यायला लागले तर आपल्याला तर बिलकुल गर्व नाही पाहिजे. कल्पना, तू खरं बोलतेस. आयुष्यामध्ये चान्स बार बार नाही येत. आणि हा, मला जर कोणी समजून घेणार असतं ना, मी पण माझे स्वप्न पूर्ण केलं असतं. मला तर खुशी ह्या गोष्टीची वाटते, तू राहुलला समजून घेतलं. पण आता आपण दोघं मिळून राहुलचं स्वप्न पूर्ण करू. सॉरी, मी तुम्हाला जास्त बोलले ना. अरे काय अडचण नाही, तू चांगलं व्हावं म्हणून सांगितलं ना.